इंडियामध्ये आहोत असं अजिबात नाही आहे. भारतीय जनता पार्टीची मुस्लिम विंग आहे आणि ज्या योजना राबवण्यात आल्या 10% आरक्षण जे इकॉनॉमिकल सेक्शनला देण्यात आलेलं आहे त्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळतंय. त्यानंतर जनधन योजना आहे, आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, गॅस सिलेंडरची, आयुष्यमान भारत योजना आहे, मुद्रा योजना आहे, अशा ज्या योजना जाहीर करण्यात आल्या त्या सर्व योजनांमध्ये मुस्लिम समाजाला त्यामध्ये पार्टिसिपेशन आहे. म्हणजे जो मुस्लिम आहे म्हणून त्याला काही द्यायचं नाही असं अजिबात नाही. त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आम्ही तुमच्या विरोधात नाही. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीने प्रचार केला, राहुल गांधी यांनी पुन्हा असा प्रचार केला, परंतु आणि आम्ही बँकेमध्ये खटाखट आम्ही 1 लाख रुपये टाकू, तुम्ही खटाखट टाका, आम्ही पटापट आम्ही काढून घेतो. त्यामुळं त्यांनी सांगितलंय की खटाखट पैसे टाकणार आहे. सरकार जर काय त्यांचं येणार नाही आहे, परंतु जरी सरकार आलं नाही तरी त्यांनी खटाखट पैसे टाकावे त्या महिलांच्या ह्याच्यावर. ठीक आहे, त्यांचा त्यांनी कार्यक्रम मांडलेला आहे. परंतु आता सरकार 4 जूनला मोदी जाणार अशा पद्धतीचं स्वप्न हे सगळं लोक पाहत आहे. 4 जूनला यांचा स्वप्न भंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण कुठे आहोत हे त्या सगळ्या इंडिया आघाडीला समजणार आहे. साऊथ इंडियामध्ये एनडीएचं पारडं अत्यंत चांगलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि बीजेपी एकत्र आलेले आहे. तामिळनाडूमध्ये बीजेपी, PMK आणि अनेक पार्ट्या त्या ठिकाणी